नमस्कार मित्रांनो, राजमुद्रा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आपण राज्यसेवा मुख्यच्या GS3 पेपरमधील या 4 भागातील 11वा चॅप्टर आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक संघटना याचा अभ्यास करत आहोत. तर या सिलेबसमध्ये अभ्यासक्रमात यावर्षी ब्रिक्स आणि RCEP या 2 संघटनांचा समावेश करण्यात आला. या चॅप्टरवरती आयोग दरवर्षी 17 ते 18 क्वेश्चन विचारते. आजच्या लेक्चरमध्ये आपण UNCTAD म्हणजेच संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास परिषद, युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑफ ट्रेड अँड डेव्हलपमेंट, UNDP म्हणजेच युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम आणि इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन या 3 संघटनांचा अभ्यास करणार आहोत. यातील पहिली परिषद आहे संयुक्त राष्ट्रीय व्यापारी आणि विकास परिषद, युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑफ ट्रेड अँड डेव्हलपमेंट. याची स्थापना 1964 म्हणजेच 30 डिसेंबर 1964ला UNCTAD, युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट या संघटनेची स्थापना झाली. याचे हेडक्वार्टर्स स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी. याचे सध्याचे सेक्रेटरी जनरल मुकिसा किटुई हे सध्याचे हेड आहेत. हे संस्था युनायटेड नेशन जनरल असेंब्ली आणि युनायटेड नेशन्स सेक्रेटरीच्या प्रभावाखाली कार्य करते. तर युनायटेड नेशन्सची UNCTAD ही जी संस्था आहे याची स्थापना 30 डिसेंबर 1964ला झाली असून याचं स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी मुख्यालय आहे. याचे सदस्य देश 194 या संस्थेचे सदस्य देश आहेत. याचा मुख्यालय स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा येथे. 1962 साली कैरो येथे विकसनशील राष्ट्रांची परिषद भरली होती. त्यात एक जागतिक परिषद भरवण्याचे ठरवले होते. त्यानुसार 1964 कैरो येथे जागतिक व्यापार व विकास परिषद भरवली गेली. यासाठी पार्श्वभूमी कोणती होती तर 1964ला जी कैरो येथे जागतिक व्यापार व विकास परिषद भरली होती त्याच्यासाठी पार्श्वभूमी होती 1960 ते 70 हे दशक संयुक्त राष्ट्र विकास दशक म्हणून घोषित केलं होतं. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी 1964 कैरो येथे जागतिक व्यापार व विकास परिषद भरली. तर यानुसारच 1964 संयुक्त राष्ट्र आणि व्यापार विकास परिषदेची स्थापना झाली. या परिषदेत विकसनशील राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी विस्ताराने चर्चा पार पडली व तिला UNCTAD म्हणजे युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट 1 असे नाव दिले गेले. 2014 साली याच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झालीत. 1964ला या संस्थेची स्थापना झाली होती. 2014 साली या संघटनेला 50 वर्षे पूर्ण झालेत. याचं कार्य काय तर सदस्य राष्ट्रात एकमत निर्माण करण्यासाठी चर्चा घडवून आणणे, झालेल्या चर्चेबाबत संशोधन, धोरण विश्लेषण आणि माहिती संकलन करणे, विकसनशील राष्ट्रांच्या गरजांना अनुरूप तांत्रिक सहाय्य प्रदान करणे हे या संघटनेचं कार्य. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक परिषदेच्या अधीनस्थ ही संस्था कार्य करते. या संस्थेचे सदस्य हे ऐच्छिक प्रकारचे आहे. UNCTAD मार्फत कोणकोणती प्रकाशने प्रकाशित केली जातात तर यामध्ये व्यापार व विकास अहवाल म्हणजेच ट्रेड अँड डेव्हलपमेंट रिपोर्ट, जागतिक इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट म्हणजेच वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट, गुंतवणूक अहवाल, जागतिक गुंतवणूक अहवाल म्हणजेच वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट, अत्यल्प विकसित देश अहवाल म्हणजे द लिस्ट डेव्हलप्ड कंट्रीज रिपोर्ट, तंत्रज्ञान व नॉन मेश अहवाल म्हणजेच टेक्नॉलॉजी अँड रिनोव्हेशन रिपोर्ट, व्यापार आणि पर्यावरणविषयक रिव्ह्यू म्हणजे द ट्रेड अँड एन्व्हायरमेंट रिव्ह्यू, आफ्रिकेतील आर्थिक विकास अहवाल म्हणजेच इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन आफ्रिका हा रिपोर्ट, आर्थिक माहिती अहवाल हे प्रकाशने याच्यामार्फत प्रकाशित केले जातात. त्याच्यामधील ट्रेड अँड डेव्हलपमेंट रिपोर्ट आणि वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट हे 2 महत्त्वाचे रिपोर्ट आहेत. वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट हा युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट याच्यामार्फत प्रकाशित केला जातो. पुढची संघटना आहे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजेच युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामची स्थापना ही 22 नोव्हेंबर 1965ला झाली. 22 नोव्हेंबर 1965ला याची स्थापना झालेली आहे. UNDPची स्थापना झाली. याचं मुख्यालय न्यूयॉर्कमध्ये युनायटेड स्टेट्स अमेरिकेतील न्यूयॉर्क सिटीमध्ये UNDPचं मुख्यालय आहे. याचे सध्याचे हेड अचिम स्टायनर हे सध्याचे हेड आहेत. ही इकोसोक या संस्थेच्या प्रभावाखाली कार्य करणारी संस्था आहे. युनायटेड नेशनची आर्थिक आणि सामाजिक कार्य पाहणारी जी संघटना आहे या संस्थेच्या प्रभावाखाली कार्य करणारी UNDP ही ऑर्गनायझेशन आहे. तर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाची स्थापना 22 नोव्हेंबर 1965ला झाली. याचे सध्या 177 सदस्य आहेत. याचं मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी. याचं घोषवाक्य काय तर एम्पॉवर्ड लिव्ज अँड रेझिलियंट नेशन्स असं याचं घोषवाक्य आहे. संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक परिषदेच्या अधीनस्थ ही संस्था कार्य करते. याचं कार्य कोणतं आहे तर दारिद्र्य कमी करणे, लोकशाही प्रशासनाची बांधणी करणे, संकट थोपवणूक पुनर्भारणी करणे, पर्यावरण आणि वीज पुरवणे, महिला सशक्तीकरण आणि समावेशकता, मानवी विकास आणि एड्सची थोपवणूक करणे हे UNDPचे महत्त्वाचे कार्य आहेत. तर यामधील महत्त्वाचं आहे हिची स्थापना आणि याचं मुख्यालय 1965ला स्थापना आणि न्यूयॉर्क येथे याचं मुख्यालय. सहस्त्र विकास लक्ष्ये हे काय तर याला मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स म्हणजेच MDG असं म्हटलं जातं. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट
प्रोग्रामच्या पुढाकाराने सन 2000 साली 189 देशांनी ही 8 उद्दिष्टे पूर्ण करण्याचे ठरवले. ही 8 उद्दिष्टे कोणती आहेत तर ही 8 उद्दिष्टे 2000 साली स्वीकारण्यात आली आणि 2015ला पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आलं होतं. या 8 उद्दिष्टामध्ये पहिलं उद्दिष्ट आहे अतिदारिद्र्य व भुकेचे निर्मूलन करणे. दुसरं उद्दिष्ट आहे सार्वजनिक प्राथमिक शिक्षण साध्य करणे. तिसरं उद्दिष्ट आहे लैंगिक समानता व महिलांचे सबलीकरण. चौथं उद्दिष्ट आहे बालकांचे प्रमाण कमी करणे. पाचवं उद्दिष्ट आहे माता आरोग्यात सुधारणा घडवून आणणे. सहावं उद्दिष्ट आहे एड्स, मलेरिया व इतर रोगांशी सामना करणे. सातवं उद्दिष्ट आहे पर्यावरणीय शाश्वतता साध्य करणे. आठवं उद्दिष्ट आहे विकासासाठी जागतिक भागीदारी निर्माण करणे. तर यामधील पहिलं उद्दिष्ट आहे इरॅडिकेट एक्स्ट्रीम पॉवर्टी अँड हंगर. दुसरं उद्दिष्ट आहे अचीव युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन. तिसरं उद्दिष्ट आहे प्रमोट जेंडर इक्वॅलिटी अँड एम्पॉवर वुमेन. चौथं उद्दिष्ट आहे रिड्यूस चाइल्ड मॉर्टॅलिटी. पाचवं उद्दिष्ट आहे इम्प्रूव्ह मॅटर्नल हेल्थ. सहावं उद्दिष्ट आहे कॉम्बॅट HIV, एड्स, मलेरिया अँड अदर डिसीजेस. सातवं उद्दिष्ट आहे एन्श्युअर एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी आणि आठवं उद्दिष्ट आहे ग्लोबल पार्टनरशिप फॉर डेव्हलपमेंट. अशी ही 8 उद्दिष्टे मिलेनियम डेव्हलपमेंट गोलचे आहेत. आता शाश्वत विकासाची उद्दिष्टे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ही 8 प्रकारची सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हे 17 आहेत. त्याच्यामध्ये संयुक्त राष्ट्राने 2016 ते 2030 या कालावधीसाठी या उद्दिष्टांचा स्वीकार केला होता. सप्टेंबर 2015मध्ये मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्सचा कालावधी संपल्यानंतर 2016 ते 2030 या कालावधीसाठी शाश्वत विकासाची उद्दिष्टे स्वीकारण्यात आली. सप्टेंबर 2015 रोजी या उद्दिष्टांचा स्वीकार केला असून ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सरकार, खाजगी क्षेत्र आणि नागरी समाज यांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज या अंतर्गत दर्शवण्यात आलेली आहे. तर ही उद्दिष्टे कोणती तर पहिलं उद्दिष्ट आहे नो पॉवर्टी. दुसरं उद्दिष्ट आहे झिरो हंगर. तिसरं उद्दिष्ट आहे गुड हेल्थ अँड वेल बिईंग. चौथं उद्दिष्ट आहे क्वालिटी एज्युकेशन. पाचवं उद्दिष्ट आहे जेंडर इक्वॅलिटी. सहावं उद्दिष्ट आहे क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन. सातवं उद्दिष्ट आहे अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी. आठवं उद्दिष्ट आहे डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ. नववं उद्दिष्ट आहे इंडस्ट्री, इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर. दहावं उद्दिष्ट आहे रिड्यूस इनइक्वॅलिटी. 11वं उद्दिष्ट आहे सस्टेनेबल सिटीज अँड इट्स कम्युनिटीज. 12वं उद्दिष्ट आहे रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन. 13वं उद्दिष्ट आहे क्लायमेट चेंज. 14वं उद्दिष्ट आहे लाईफ बिलो वॉटर. 15वं उद्दिष्ट आहे लाईफ ऑन लँड. 16वं उद्दिष्ट आहे पीस, जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन. आणि 17वं उद्दिष्ट आहे पार्टनरशिप फॉर दी गोल्स. ही युनायटेड नेशनची सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत. तर युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत कोणते प्रकाशन केलं जातं तर ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट, मानवी विकास अहवाल. ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट हा जो अहवाल आहे हा युनायटेड नेशनच्या डेव्हलपमेंट प्रोग्राम या संघटनेमार्फत प्रकाशित केला जातो. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलमध्ये पहिला आहे नो पॉवर्टी. दुसरा आहे झिरो हंगर. तिसरा आहे गुड हेल्थ. चौथा आहे क्वालिटी एज्युकेशन. पाचवं जेंडर इक्वॅलिटी. सहावं क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन. सातवं अफोर्डेबल एनर्जी. आठवं गुड जॉब्स अँड इकॉनॉमिक ग्रोथ. 9वं इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर. 10वं आहे रिड्यूस इनइक्वॅलिटी. 11 सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज. 12वं आहे रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन. 13वं आहे प्रोटेक्ट द प्लॅनेट म्हणजेच क्लायमेट चेंज. 14वं आहे लाईफ बिलो वॉटर. 15वं लाईफ ऑन लँड. 16वं आहे पीस अँड जस्टिस. 17वं आहे पार्टनरशिप फॉर दी गोल्स. अशी एकूण 17 उद्दिष्टे ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलची असून ती 2016 पासून 2030 या कालावधीत साध्य करायची आहेत. पुढची संघटना आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना ही 11 एप्रिल 1919ला झाली. याच्या स्थापनेला आत्ता 101 वर्ष पूर्ण झालेले आहेत. युनायटेड नेशनची ही स्पेशलाइज्ड एजन्सी आहे. याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी. सध्या याचे गाय रायडर हे अध्यक्ष आहेत. युनायटेड नेशन जनरल असेंब्ली आणि युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल म्हणजेच इकोसोकच्या प्रभावाखाली ही संस्था कार्य करते. नोबेल पीस प्राईज 1969 साली संस्थेला 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 1969 साली ILO म्हणजेच इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनला नोबेल पीस प्राईज प्राप्त झालं होतं. तर याची स्थापना 1919ला वर्सेलाइज ट्रीटीनुसार झाली होती. याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी. घोषवाक्य काय तर नोकऱ्यांचे प्रवर्तन, लोकांचे संरक्षण म्हणजेच प्रमोटिंग जॉब्स अँड प्रोटेक्टिंग पीपल असं याचं घोषवाक्य आहे. पहिली आंतरराष्ट्रीय कामगार परिषद ही 1919ला वॉशिंग्टन या ठिकाणी भरली होती. फिलाडेल्फिया निवेदनाद्वारे संघटनेची उद्दिष्टे आणि तत्त्वे यांची पुनर्रचना आणि विस्तार करण्यात आला आहे.
तर फिला हे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणजेच आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेशी संबंधित आहे. फिलाडेल्फिया डिक्लेरेशन किती सालचं आहे तर 1944 साली फिलाडेल्फिया निवेदनाद्वारे संघटनेचे उद्दिष्ट आणि तत्त्वे यांची पुनर्रचना आणि विस्तार करण्यात आलेला आहे. 1946 साली ILO ही संयुक्त राष्ट्राची पहिली विशेषीकृत संघटना बनली. तर संयुक्त युनायटेड नेशनची स्पेशलाइज्ड एजन्सी ILO कधी बनली तर 1946ला बनली. 1969 स्थापनेच्या 50व्या वर्षी शांततेचे नोबेल पारितोषिक ILOला प्राप्त झाले. यामध्ये सध्या 187 सदस्य आहेत. युनायटेड नेशन्समध्ये एकूण 193 सदस्य आहेत. त्यापैकी 186 सदस्य हे ILOचे सदस्य आहेत आणि उरलेला एक सदस्य कुक आयसलँड आहे. असे एकूण 187 राष्ट्रीय लेबर ऑर्गनायझेशनचे आहेत. जे युनायटेड नेशनचे सदस्य आहेत ते ILOचे सदस्य नाहीत. असे कोणकोणते सदस्य आहेत तर त्याच्यामध्ये भूटानचा समावेश होतो, जो युनायटेड नेशनचा सदस्य आहे पण ILOचा सदस्य नाही. इतर देश कोणते तर अंडोरा, लिechtenstein, मोरक्को, मायक्रोनेशिया, नाउरू आणि उत्तर कोरिया या देशांचे संयुक्त राष्ट्रांमध्ये सदस्यत्व असूनही आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे ते भाग नाहीत. या संघटनेची कार्यपद्धती कशी आहे तर संयुक्त राष्ट्र व्यवस्थेत एकमेव त्रिपक्षीय संघटना आहे. याच्यामध्ये शासन, मालक आणि कामगार या तिघांनाही प्रतिनिधित्व देण्यात आले. या संघटनेमध्ये शासनाचे 2 प्रतिनिधी असतात, मालकाचा 1 आणि कामगारांचा 1 प्रतिनिधी, असं प्रत्येक देशाचे 4 प्रतिनिधी या संघटनेमध्ये असतात. या संघटनेमध्ये 2 प्रतिनिधी शासनाचे, 1 प्रतिनिधी मालकांचा आणि कामगारांचा 1 प्रतिनिधी, असा प्रत्येक देशाचे 4 प्रतिनिधी असतात. ILOच्या 3 संस्था आहेत. 3 संस्था कोणत्या तर आंतरराष्ट्रीय कामगार परिषद, गव्हर्निंग बॉडी आणि आंतरराष्ट्रीय कामगार कार्यालय जे जिनेव्हा इथं कार्य करतात. 3 संस्थांतील 3 संस्थांपैकी पहिली संस्था आहे आंतरराष्ट्रीय कामगार परिषद. आंतरराष्ट्रीय कामगार परिषद याची वर्षातून 1 सभा होते. त्यामुळे जागतिक कामगार आणि सामाजिक प्रश्नांची चर्चा या ठिकाणी होती. ही महत्त्वाची परिषद असल्याने यास आंतरराष्ट्रीय कामगार संसद म्हणूनही ओळखलं जातं. यामध्ये प्रत्येक सदस्य देशाकडून 4 प्रतिनिधी पाठवले जातात. यामध्ये 2 प्रतिनिधी हे शासनाचे असतात, 1 प्रतिनिधी मालकांचा आणि 1 प्रतिनिधी हा कामगारांचा असतो. असे 4 प्रतिनिधी प्रत्येक देशाकडून आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेमध्ये पाठवले जातात. वर्षातून याची 1 सभा भरवली जाते. दुसरी संस्था आहे गव्हर्निंग बॉडी. गव्हर्निंग बॉडीमध्ये एकूण 56 सदस्य असतात. या सदस्यांमध्ये सुद्धा शासन, मालक आणि कामगार यांचे प्रतिनिधी 2 1 आणि 1 अशा प्रमाणात म्हणजे 4 प्रतिनिधी असतात. या गव्हर्निंग बॉडीचं कार्यक्रम आणि बजेट तयार करण्याचं कार्य आहे आणि हे बजेट नंतर आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेसमोर ठेवले जातात. तर आंतरराष्ट्रीय कामगार समोर बजेट सादर करण्याचं कार्य कोणाचं तर गव्हर्निंग बॉडीचं आहे. याचे उद्दिष्ट कोणते तर कामाच्या ठिकाणी कामगार मानके, मूलभूत तत्त्वे व हक्कांचे प्रवर्तन व ते साध्य करणे, चांगल्या रोजगाराच्या संधी पुरुष व महिलांना उपलब्ध करून देणे, सर्वांसाठी सामाजिक संरक्षणाची व्याप्ती व परिणामकारकता उंचावणे, त्रिपक्षीयपणा व सामाजिक संवाद अधिक बळकट करणे हे या गव्हर्निंग बॉडीचे उद्दिष्ट आहेत. याची कार्य काय तर ILOचे याच्यामध्ये मानवी हक्कांचे प्रवर्तन, कामाची व राहण्याची स्थिती सुधारणे, रोजगाराच्या संधी वाढवणे, यासाठी आंतरराष्ट्रीय धोरणे व कार्यक्रम तयार करणे हे ILOचं मुख्य कार्य आहे. आंतरराष्ट्रीय कामगार मानके म्हणजेच इंटरनॅशनल लेबर स्टँडर्ड्स निर्माण करणे, सदस्य राष्ट्रांनी ठरवलेली ध्येय साधण्यासाठी तांत्रिक सहकार्याचा एक व्यापक कार्यक्रम सदस्याच्या सहकारी सहभागाने तयार करण्याचं कार्यसुद्धा ILOचं आहे. वरील सर्व प्रयत्न पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षण, शिक्षण, संशोधन आणि कार्याचे प्रकाशन इत्यादी कामे हाती घेण्याचं कार्य हे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनमार्फत केलं जातं. संघटनेने स्वीकारलेली निवेदने कोणते तर फिलाडेल्फिया डिक्लेरेशन जे बघितलं 1944ला. याच्यामध्ये संघटनेची उद्दिष्टे आणि तत्त्वांची पुनर्व्याख्या करण्यात आली. यामध्ये संघटनेच्या उद्दिष्टांची पुनर्व्याख्या केली गेलेली आहे. यामध्ये कोणती पुनर्व्याख्या केली आहे तर कामगार ही एक वस्तू नाही, शाश्वत विकासासाठी अभिव्यक्तीने व संघटना स्थापन करण्याचे स्वतंत्र महत्त्वाचे आहे. दारिद्र्य सर्व ठिकाणच्या विकासासाठी धोकादायक ठरते. सर्वत्र व आत्मसन्मान, आर्थिक सुरक्षा व समानतेच्या स्थितीत स्वतःसाठी भौतिक व आध्यात्मिक प्रगती साध्य करण्याचा अधिकार आहे, असं फिलाडेल्फिया डिक्लेरेशन अंतर्गत जे कामगार संघटनेनं तत्त्वे स्वीकारली याच्यामध्ये म्हटलेलं आहे. यानंतर या संघटनेनं कोणतं निवेदन स्वीकारलं तर 1998 साली कामगारांची मूलभूत तत्त्वे व हक्कांवरील निवेदने स्वीकारले. कामगारांना व मालकांना संघ स्थापण्याचे व सामुदायिक वाटाघाटीचे प्रभावी हक्क प्रदान करण्याचे उत्तरदायित्व पुनर्संमत करण्याचे कार्य हे 1998ला कामगारांची मूलभूत तत्त्वे व हक्कांवरील निवेदने स्वीकारले याच्यामध्ये केले गेलं.
याद्वारे सदस्य राष्ट्रांवरती वेठबिगारी कामगाराप्रती भेदभाव निर्माण करण्याची जबाबदारी आहे. नोव्हेंबर 2001 साली वेठबिगारीसाठी निर्मूलनासाठी विशेष कृती कार्यक्रम आखण्यात आला. अ स्पेशल ॲक्शन प्रोग्राम टू कॉम्बॅट फोर्स्ड लेबर हा नोव्हेंबर 2001 साली आखण्यात आला. 1998ला जी उद्दिष्टे स्वीकारली होती त्यांच्या पूर्ततेसाठी 2001 साली वेठबिगारी निर्मूलनासाठीचा विशेष कृती कार्यक्रम आखण्यात आला. त्याचबरोबर इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनमार्फत HIV/AIDS संदर्भात कार्यक्रम राबवला जातो. याच्यामध्ये HIV/AIDSचा प्रसार रोखणे, HIV/AIDS बाधित व्यक्तींची काळजी घेणे, त्यांना आधार देणे, HIV/AIDS व्यक्तींना सामोरे जाव्या लागणाऱ्या भेदभावाचे निर्मूलन करणे असा ILOचा उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बालकामगार निर्मूलन कार्यक्रम राबवला जातो. आंतरराष्ट्रीय बालकामगार निर्मूलन कार्यक्रम याची सुरुवात 1992ला करण्यात आली. ILOकडून सुरू असलेला सर्वात मोठा कार्यक्रम असून सध्या 88 देशात हा कार्यक्रम सुरू आहे. भारत हा कार्यक्रम राबवणारा पहिला देश ठरलेला आहे. तर बालकांसाठीचा आंतरराष्ट्रीय बालकामगार निर्मूलन कार्यक्रम जो 1992ला सुरू केला होता तो कार्यक्रम राबवणारा पहिला देश कोणता आहे तर भारत हा पहिला देश ठरलेला आहे. त्याचबरोबर कन्व्हेन्शन ऑन डोमेस्टिक वर्कर्स याचा स्वीकार 16 जून 2011मध्ये करण्यात आला. याचा अंमल 5 सप्टेंबर 2013मध्ये झाला. या कार्यक्रमाचा अंमल करणारा या कन्व्हेन्शनचा अंमल करणारा पहिला देश उरुग्वे हा ठरलेला आहे. 2011चा जो कन्व्हेन्शन होतं कन्व्हेन्शन ऑन डोमेस्टिक वर्कर्स याचा भारताने अंमल केलेला नाही. या कन्व्हेन्शनचा स्वीकार 16 जून 2011मध्ये करण्यात आला. कन्व्हेन्शन ऑन डोमेस्टिक वर्कर्सचा स्वीकार भारताने केलेला नाही. ILOमध्ये पुढची स्ट्रॅटेजी आहे डिसॅबिलिटी इन्क्लुजन स्ट्रॅटेजी. 2014 ते 17 यामध्ये ही स्ट्रॅटेजी राबवली गेली. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन डिसॅबिलिटी इन्क्लुजन स्ट्रॅटेजी यामध्ये कोणकोणत्या तत्वांचा स्वीकार करण्यात आला तर त्याच्यामध्ये 6 तत्वांचा स्वीकार करण्यात आला. त्याच्यामध्ये पहिले तत्व होतं नो डिस्क्रिमिनेशन, इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी, ॲक्सेसिबिलिटी, जेंडर इक्वॅलिटी, रिस्पेक्ट फॉर डिसॅबिलिटी ॲज अ पार्ट ऑफ ह्युमन डायव्हर्सिटी. 6वं तत्व होतं इन्व्हॉल्वमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज थ्रू देअर रिप्रेझेंटेटिव्ह ऑर्गनायझेशन. म्हणजेच अपंगांसाठीचं इन्क्लुजन म्हणजे त्यांचं सहभाग वाढवण्यासाठीची स्ट्रॅटेजी ही ILO डिसॅबिलिटी इन्क्लुजन स्ट्रॅटेजी 2014 ते 17 या दरम्यान राबवली गेली. आणि त्याच्यामध्ये काही तत्वे स्वीकारले. त्याच्यामध्ये नॉन डिस्क्रिमिनेशन, इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी, ॲक्सेसिबिलिटी, जेंडर इक्वॅलिटी, रिस्पेक्ट फॉर डिसॅबिलिटी ॲज अ पार्ट ऑफ ह्युमन डायव्हर्सिटी आणि इन्व्हॉल्वमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज थ्रू देअर रिप्रेझेंटेटिव्ह ऑर्गनायझेशन समावेश करण्यात आला होता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण 3 संघटनांचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये पहिली होती UNCTAD म्हणजे संयुक्त राष्ट्रीय व्यापार आणि विकास परिषद, युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट. याची स्थापना 1964ला झाली होती. मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा या ठिकाणी होते. दुसरी संस्था होती UNDP म्हणजे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम, युनायटेड नेशन्स प्रोग्राम. याची स्थापना 1965ला झाली होती. याचं मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी होतं. तिसरी संस्था होती ILO म्हणजे आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. याची स्थापना 1919 साली. व्हर्सायलेस ट्रिटी ज्या ट्रिटीने दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला होता त्या ट्रिटीने ILOची स्थापना झाली होती आणि याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा या ठिकाणी आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या चॅनलची लिंक जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.